गोंदिया जिले की ट्रैफिक पुलिस को अब 20 बॉडीवेयर कैमरे प्राप्त हुए हैं। इन कैमरों की मदद से अब ट्रैफिक नियमों का पालन करवाना और लोगों के साथ संवाद करना अधिक प्रभावी होगा। पुलिस कर्मियों के शरीर पर लगाए जाने वाले इन कैमरों के जरिए प्रत्येक कार्रवाई की रिकॉर्डिंग की जाएगी। इससे किसी भी प्रकार की शिकायत या विवाद की स्थिति में रिकॉर्डिंग की मदद से पूरी सच्चाई सामने लाई जा सकेगी। फिलहाल इन कैमरों की स्टोरेज क्षमता सीमित है, लेकिन जरूरत पड़ने पर भविष्य में इसकी क्षमता बढ़ाई जाएगी। अधिकारियों के अनुसार इस पहल से ट्रैफिक पुलिस और आम नागरिकों के बीच बेहतर तालमेल स्थापित होगा और पारदर्शिता भी बढ़ेगी। अब गोंदिया जिले में ट्रैफिक पुलिस के पास होगा तकनीक का सहारा, जिससे व्यवस्था में सुधार और जनता को राहत मिलने की उम्मीद है। गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये आपण वाहतूक शाखेकरता हे बॉडी कॅम आपण खरेदी केलेले आहेत। जे ट्रॅफिकचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या बॉडीवर हे कॅमेरे असणार आहेत, व्हेरिएबल कॅमेरा आहे। मुख्य उद्देश म्हणजे की बऱ्याच वेळा काही नागरिकांची तक्रार असते, ॲलिगेशन्स असतात की ट्रॅफिक पोलीस व्यवस्थित त्यांना वागणूक देत नाही किंवा काही वेळेस लीगल कारवाई करताना सुद्धा अशा व्हिडिओ रेकॉर्डिंगची किंवा फोटोची गरज पडते। काही वेळेस नागरिक काही सहकार्य करत नाही किंवा एव्हिडन्स म्हणून कोर्टात तो पुरावा लागतो दंड आकारताना। तर ट्रान्सपरन्सी राहावी आणि कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी या हेतूनेच आपण हे कॅमेरे आता खरेदी केलेले आहेत। आता 20 कॅमेरे सध्या आहेत, त्यांचा आता आपण प्रायोगिक तत्वावर वापर सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून या कॅमेऱ्यांची आपण खरेदी करणार आहोत। गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण 20 बॉडीवेअर कॅमेरे आपल्याला वाहतूक शाखेसाठी मिळालेले आहेत। त्यामुळे वाहतूक पोलीस आणि जनता यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावं आणि कामाची दृष्टीने सोय सुविधा उपलब्ध व्हावी, जेणेकरून नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी एकमेकाशी चांगल्या प्रकारे संवाद करावा या दृष्टीने ते कॅमेरे देण्यात आलेले आहेत। आणि त्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग प्ले करून पाहता येऊ शकतं। सर, किती तासाची रेकॉर्डिंग याच्यामध्ये असेल? एकदा सकाळी सुरू केलं तर संध्याकाळपर्यंत रेकॉर्ड होईल काय आणि कशा पद्धतीने कार्यान्वित होईल? बघा, त्याच्यामध्ये आता सध्या आपण 64 GB मेमरी कार्ड यूज करतो आहे, त्यामुळे त्याची कॅपॅसिटी 2-3 तासाची रेकॉर्डिंगची असणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यात जशी मेमरी कार्डची कॅपॅसिटी वाढवू तसे रेकॉर्डिंगचे आवर्स वाढणार आहेत। 7 ते 8 तासापर्यंत देखील रेकॉर्डिंग होऊ शकतं। तर त्यानुसार आपण ते मेमरी कार्डला जी आपल्याला परवानगी भेटेल माननीय SP साहेबांकडून, त्यानुसार ते मेमरी कार्ड इन्सर्ट करणार आहे आपण त्यात।